राम सगळ्यांना शुभ सकाळ. आज सगळ्यांना लेट झाला उठायला, तर आज वाजले 6. अजून इथं पोरं चार्जिंगच करतात ते बघा, सगळ्यांचे फोन चार्जिंगला लागले. थोड्या वेळात देखील आपण चाय बी पिऊन झाले आपल्या पुढं तुम्हाला दाखवतोच मी. चला भेटूया. राम भावांनो, आता आपण आज 6:15ला निघालोय. तर आज खूप टाईम झाला आहे, पण आज आम्हाला किती 31 किलोमीटर चालायचं आहे. आता इथून पहिले नाश्ता स्टॉपला 11 किलोमीटर, त्यानंतर 7 किलोमीटर जेवणाच्या स्टॉपला, नंतर किती होते ते 10 किलोमीटर. तर चला भेटूया. बडा हिशोब चुकून टाकला त्याने आपला. आता आम्ही परत चहा प्यायला थांबलोय. आज का स्वेटर ना घातला, मग धूर दिसत असेल. हा बरोबर, आज काफी थंडी आहे. आम्हाला पण जाम थंडी वाजली. तर थोडा चहा घेतो, थोडा वेळ बसू आणि निघू पुढं मग नाश्त्याच्या स्टॉपला चालायचं. पुढं तर पुढं आम्हाला काय ढाबा काय भेटणार नाही, तर सरळ रस्ता राहणार खाली. तुम्हाला दाखवतोच मी पुढं. बघा चहा दुकान साईराम भावांनो, आता नाश्ता बिष्टा करून झाला आहे आमचा. आता आम्ही निघालो परत. 7:30 वाजले. अर्धा टाइमपास केला खूप. तर आता बघा हे चॉकलेट घ्यायला थांबले होते. ते चॉकलेट त्यांचा दुसराच चॉकलेट चालू होता. साईराम आपल्याला बंधू भेटले आता. ओम साई काय बोला तर डायलॉग बिलॉग काय आम्ही नाश्ता करायला चाललोय. नाश्ता करायचा स्टॉप अजून आमचा पोरं चांगला मला 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर पेक्षा पण जास्त लांब असतो. काय कर माहिती का, आपल्याला चाबून घेतली गमच्या आता बंधू. आता तो बंधूचा गमछा पार्टी राहिला आता, म्हणून तो परत रिटर्न गेला. आता 100-1 मीटर गेला पार्टी. ते बघा बंधू आपली येतात ते वाढून चालू. आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी पायी. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबांनी. भावांनो, आता आम्हाला इथून लय मोठा ब्रिज लागला, म्हणजे खूपच मोठा ब्रिज आहे. यो बघा, यो आमचा आशिक आहे, आशिक. हा ब्रिज बघा एवढा मोठा. अर्धी पब्लिक आमची पुढंच थांबलेली. काय ब्रिजवर आलोय आता, पोरं फोटोशूट करणार. ऐकणार नाही पोरं, नुसती फोटोशूट करायला, व्हिडिओ काढायला. बघा भावा कशाला रिक्स घेतोय. साईराम भावांनो, आता मोठं रील बनवायची आहे. तर ब्रिजच्या वरती थांबलो आम्ही एकदम व्ह्यूला. तर याचं एक एक करून पोरं बघा आमचे. ए भाई ये आयसर साईचे लाड आईचे बाळ चालत नेलंय शिर्डीला. साईत दंग होऊन मग्न चालत आलोय शिर्डीला. साईचे लाड आईचे बाळ चालत नेलंय शिर्डीला. साईत दंग होऊन मग्न चालत आलोय शिर्डीला. लाड लाड करून मला नेला. ओम साईराम मित्रांनो, आता आम्ही आले म्हणून 2 या 3 किलोमीटर चालत आलो आहे आता ब्रिजपासून. तर इथं आता 100 किलोमीटर शिर्डीचा बाकीचा असतो, म्हणजे आता आमचे 160 किलोमीटर चालून झालेले असतात. या स्टॉपला आता पोरं फोटो बिटो काढते. बघा तिथे पोरं उभे नाही, 100 किलोमीटरचा त्यांनी दगड लावला, म्हणजे तिथं समजून येतं की आपल्याला
कल्याणवरून इथं 160 किलोमीटर आपण चाललो आहे सध्या. आता आमचे पोरं जरा दमले बघा, 2-3 पोरं जरा आलते, हा दमला जरा. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. नेला शिर्डीला मित्रांनो आम्ही परत थांबलो होतो, परत निघालो. माझी पोरं आम्ही दोघंच चालतो. आम्ही नाश्त्याचा स्टॉप अजून आम्ही आला नाही, काय या थोड्या टायमात आम्ही म्हणजे 1 तास अजून जनरल स्टॉपला पोचलो होतो. जनरल स्टॉप अजून इथून 9 किलोमीटर आहे आणि नाश्ता स्टॉप 1 किलोमीटर आहे. तर तुम्हाला पुढं दाखवतो आज नाश्ता काय असेल, तर चला भेटूया पुढे. एकच ध्यास तुझाच वास, राम नामात साई. साईची छाया कृपेची माया, मायेने चालत पायी. एकच ध्यास तुझाच वास, राम नामात साई. साईची छाया कृपेची माया, पहिले झाला. मायेने चालत पायी. किती चलने का आपल्याला 10 किलोमीटर. क्या होतं गाडी घाटात अवघड वाट, घाटात देवीची भक्तान साथ. आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईल पायी पायी. साराम भावांना तर आम्ही थांबलो नाश्ता करायला, बसलो खायला. घाटात अवघड तर मला वाट, वाईट गोष्ट सनस्क्रीम लावली आणि मला आई चेहरा वाईट दिसतो. माऊलीचा आशीर्वाद आपल्या घेऊन पोरांनी शिर्डीला तोंड बी धुवून आले, जाईल पायी पायी. डायरेक्ट तोंडच धुवून आले. परत सनस्क्रीम लावायला लागलं. फक्त खायचं काम करतो. तर तुम्हाला नंतर भेटतो पुढं दोनला स्टॉपला. नेलं शिर्डीला. ओढत शिर्डीच्या साईच्या बेटीची वाटत दिसत साई. सदा समोरी बोलत सारे, शिर्डीला जाऊया पायी पायी. ओढत शिर्डीच्या साईच्या बेटीची वाटत दिसत साई. सदा समोरी बोलत सारे, शिर्डीला जाऊया पायी पायी. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला. मंडळी आता आम्ही जस्ट स्टॉपला पोहोचलोय. पक्का टाइम झाला, आज 2 वाजले. आता जरा जेवूया, आंघोळ करूया. पोरं आमचे पहिले पुढे जेवायला पालखी पब्लिक अर्धी आराम करून निघून पण गेली. साईत दंग होऊन मग्न चालत आलोय शिर्डीला. साईचे लाड आईचे बाळ, चालत नेलंय शिर्डीला. साईत दंग होऊन मग्न चालत आलोय शिर्डीला. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला आता आम्ही तर खूप लेट आलो. पालखी निघाली पण आम्ही 4 बंधू सगळ्यात लवकर आले जेवायला. म्हणजे सगळ्यांना जेवण मोकळे झाले.
सगळे घरी गेले, घरी म्हणजे पालखीला गेले पुढं. आणि 4 लोक आता हे बघू किती आम्हाला लवकर ओव्हरटेक करतात ते. चलो आलो तर भावांनो, आता आम्ही सगळ्यात लेट चाललोय. आणि आमचे कार्यकर्ते असे की बाबा आम्हाला पहिले खायला द्या, मग झोपायला द्या, मग ओव्हरटेक करो. आता सगळ्यांना असं झालं, सगळ्यांना ओव्हरटेक करायचं म्हणतात ते. आता इथून निघालो तर आहे आमदा विकी. आता गण्या बायकी टीम यो डायरेक्ट सव्वा घेऊन टाकतो चला भेटू आपण पुढं. जरा 40 पुढे आरामची, पुढं काय भेटणार नाही. 11 किलोमीटर चालायचं आता मार्केट. हो ना, हा बघा ऊस चोरायला चाललाय दुसऱ्या गाडीवर. ए चोरट्या, गाईस बघा हे ऊस चोरता आपले. ओ गणेश शेरे ऊस चोऱ्या, ए ऊस चोऱ्या इथे. ए पोरचं नाव काय ते? एकच ध्यास तुझाच वास रामनामात साई. साईची छाया कृपेची माया मायेने चालत पायी. लाड लाड करून मला नेला शिर्डीला. साईनी नेला शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबानी. हे भाई फुल सवाई लागली. पैसे द्यायला लागले यायचं. पोरांनी जुगाड लावला इथं. या लोकांनी ऊस काढले गाड्यातले. आणि इथं आम्ही चहा प्यायला आलतो. तर तर आता चहा घेऊन आला तर पोरांनी तर ऊसाचा रस घेतलाय आणि आता रस काढून घेतात. फ्रीमध्ये करून विचार करा. बोला ओम साईराम. पप्पाची बॅग दुसरी गाडीले कामच झालं नाही. चाराची बॅग आहे बघ. सस्त्याचं काम निपट गया एकदम. पोरांनी आणलेला ऊस भावा तिकडे आम्ही चाय घ्यायला बसलो. त्यांनी गेला मशीन चालू होती. पोरांनी सांगितलं ऊस घ्या फक्त आम्ही फ्रीमध्ये करून देतो. फ्रीमध्ये आम्ही करून देऊ. आणि आम्हाला पण ते कोणी भेटला आपल्याला सांगितलं आम्ही बसलो. लास्ट ठेवला तर आम्ही पण गेलो. बघा सगळ्या आम्ही मुघलच्या दिवशी मी पण सांग ना. नाही झाला सगळ्यांना नाही घ्या ना. शिर्डीच्या साईच्या भेटीची वाटत दिसत साई. सदा सबुरी बोलत सारे शिर्डीला जाऊया पायी पायी. साईराम बाबांनो, आता बोलून 8-9 किलोमीटर झाले चालून. आम्ही थांबलो होतो. ऊसचा रस पिलता आणि चहा दिलेला आहे आम्हाला. तुम्ही एवढा व्हिडिओ काय शूट केला नाही. आता काय 500 मीटर काहीतरी आहे असे बोलतात ते. तर पुढं बघूया. आता आम्ही चालतो आहोत तिथं. ते जे बाकीचे होते गेले पुढं. दाखवून घेऊ पुढं आता. चला साईराम. साईराम बाबांनो, आता जस्ट स्टॉपला पोहोचलो आहे. आता 14 दिवस झाला आपला लागले. तर आपले वर जमले. चला आता भेटतो मग दाखवतो जेवण काय असते काय कसं जमलो. साईराम बाबांनो, आज परत आम्हाला भेटलाय सूप. हे असे आमच्या इथे बघा. हे 2 सूपवाला आहे तर हे 2 सूप पण झाले इथे. हे आमच्या बोलू एक हे रिकी शिक्की सूप येते. हे आमचा बाबा पालखीचा मेन माणूस. हे आमचा राजू काठी सबसे बडा काठी. सबसे बडा काठीले लाड करून मला नेला शिर्डीला.
सकाळचा अनुभव आहे. हा जो बाजूचा पेट्रोल पंप आहे तिथनं क्रॉसिंग करत होता. हे समोरचे ते दुकानवाले सांगत होते. आणि पालखी आपली 6 वाजता निघणार आहे. त्याच्या अगोदर पालखीच्या अगोदर कोणीही पुढे जाऊ नये. पालखी सोबतच चला. सगळी सोबत चालतं म्हणजे समजणार कारण अंधार असतो. एकटा पुढे कोणी जाऊ नये. आणि सकाळी बाथरूमला पण बाहेर कोणी पडू नये. बिबट्याचा आता अनुभव आम्ही ऐकून आलोय. सकाळचा अनुभव आहे तो. इथे क्रॉसिंग करत होता. पण सर्वांनी जरा सावध राहा. रात्री पण झोपले तरी थोडंसं सावध राहा. तर बिबट्या इथे आहे. हो काका मी काय बोलतो ऐका, पालखी ना एवढी पळाली नाही पाहिजे. पालखी सुलो पाहिजे आम्हाला. पालखीचा खूप त्रास होतो पोरांना, पण पालखी सुलो गेली पाहिजे ना आरामची, तर मजा आहे. साहेब उद्या शेवटी असतो. शेवटच्या पोरं मजा करतात, करून पोरं सुलो चालतात. आणि 4 किलोमीटर मागा पालखी असतो. ऐका 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 ना काका, मी काय म्हणतो, मागा तो मान्य आहे, पण मजा आली पाहिजे का नाही? पालखीला मजा आली पाहिजे का नाही? काय मजा नको? साईराम भावांनो, आज काल तर आपण दाखवलं तुम्हाला मी काय जेवलो. आज दाखवतो भावाचे 2 मटकी आपण पुरी आणि बुंदी. भावांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली व्हिडिओ इथं संपली आहे. डीजे पण लागला परत. चला भेटूया पुढे. भावांना सगळ्यांना नाचून झालं. आता तर चालले सगळे झोपायला आहे. बघा पब्लिकला नाचून झालं. आता सगळे झोपायला. भावांनो, आता पोरांना सगळ्यांना नाचून बिचून झालंय. आता आम्ही आलो झोपायला. तर आता भेटूया उद्या. आता इथं अनाऊन्समेंट केली की बिबट्या फिरतोय, पण त्यासाठी डीजे लावला होता जरा 9-10 वाजेपर्यंत, कारण बिबट्या लांब पळायला पाहिजे. तर उद्या सकाळी आमची रोज 4:30-5 वाजता पालखी निघते, पण उद्या आमची पालखी निघणार आहे 6ला. थोडा झोपायला भेटणार आहे उद्या. तर आपण भेटते उद्या सकाळी 5च्या दिवशी. चला बाय बाय, टाटा. सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि नक्कीच शेअर करा. चला बाय बाय, सी यू.